महाराज जरा 2 घास खाऊन जाता का? महाराज म्हणले काय असेल ती चटणी भाकर वाढ, आज थांबतो तुझ्याकडे जेवायला. काय असेल ती चटणी भाकरी वाढली. महाराज जेवत होते. त्या बाईला वाटलं की महाराज पहिल्यांदाच आले, काहीतरी गोडधोड पाहिजे. शेजारच्या मावशीकडे गेली, म्हटली ताई तुझ्याकडे काही गोडधोड? बाईने आत्ताच खीर बनवली, जा घेऊन. महाराज चांगले चटणी भाकर खात होते. या बाईने दिलेली खीर तिचे 2 घोट घेतले आणि महाराज जागेवर मरून पडले. गल्लीतल्या 2 बायकांनी ते बघितलं. दोघींमध्ये सुरू झाली चर्चा. बाई महाराज चांगले चालले होते, इथून काय करू लागेल ना, काय ते चटणी भाकर टाकलं पण लिहिणं नाही. दुसरी दोघींनी खीर दिली, दोघींनी म्हणून काय असंच असतं ना. त्या दोघींनी मिळून म्हणले महाराजांना. आता हे प्रकरण वरती गेलं. चित्रगुप्ताने आम्हाला विचारलं काय घडलं, कोणाच्या कर्मात टाकायचं, इन्व्हेस्टिगेशन करायला लागेल, लगेच काही निर्णय देऊ शकत. 2 जण पाठवले खाली, सगळी चौकशी केली आणि मग लक्षात आलं या दोघींचा काही संबंध नव्हता. ही नेमकी जेव्हा खीर घेऊन येत होती तेव्हा वरतून एक घार चाललेली होती. घारीच्या तोंडात साप होता. सापाचं विष त्या वाटीत पडलं आणि ती खीर घेतल्यामुळे महाराज. चित्रगुप्ताने विचारलं फाईल क्लोज, हे पाप कुणाच्या नावावर टाकायचं ते सांगा. यामध्ये सांगितलं घारीच्या नावावर टाका. तिचा काय संबंध, तिला नेमकं तिथूनच जाईल. अरे ती तिथं चालली होती. म्हणजे मग सापाच्या नावावर टाका, त्याला नेमकं वाटीतच. अरे म्हणजे ते त्याचा जीव वाचवून तर खाली वाटी बघ. ते म्हणले मग जिनं खीर दिली तिच्या नावावर टाका. तिला वाटलं महाराजांना गोडधोड. म्हणले मग जी आणायला गेली तिच्या तर नावावर टाका. अरे म्हणले तिचं काय बिचारीच असं. म्हणजे मग आता हे पाप कुणाच्या नावावर टाकायचं. म्हणजे त्या गल्लीतल्या दोघी नव्हत्या का? राईट. तुम्ही काय मुलीकडे बघता? कोणत्या दोघी? काय गरज आहे का मागे वाईट बोलण्याची? या सीसीटीव्हीत आपण येऊ की नाही मला माहित नाही, पण वरच्या सीसीटीव्हीतून काहीही हुकत कोणाच्याही पाठीमागे वाईट बोलू नका. आपल्याकडे किती वेळ शिल्लक आहे कुणाला माहिती आहे का? कुणी सांगेल इथे माझ्याकडे अजून 10 वर्ष शिल्लक आहे. घेतलेला श्वास परत सोडता येईल की नाही याची खात्री नाही. जे क्षण वाटायला आले ते आनंदात झाले. तुमच्याकडे वेळ आहे ना तर बोलावा, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भार. विठ्ठल बोला विठ्ठल
विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचा संसार सुरू झाला आणि पहिलं मूल जन्माला आलं. नाव ठेवलं निवृत्ती. दुसरं मूल जन्माला आलं, नाव ठेवलं ज्ञानेश्वर. नंतर सोपान काका आणि नंतर मुक्ताई. नाव किती गोड आहेत. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई. संसारातून निवृत्त झाल्यानंतर ज्ञानाचा सोपान चढून गेलं का मग मुक्ती मिळते. म्हणून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई. काय गोड नाव आहे. ज्ञानोबरायांचे उपकार आहेत आपल्यावरती. ज्ञानोबरायांचं साहित्य, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी. खरं तर आता आपल्याला समारोपाकडे यायचंय पुढच्या 10 मिनिटात. मला इतकंच सांगायचंय, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी असली पाहिजे, तुकोबारायांची गाथा असली पाहिजे. ज्ञानेश्वरीतली एक तरी ओवी आपण अनुभवली पाहिजे. नाही काही तर किमान पसायदान तरी आपल्याला समजलं पाहिजे. पसायदानातला पहिला शब्द काय. आता. आता हा निरोपाचा शब्द आहे. ज्यावेळेस हा कार्यक्रम संपेल, तुम्ही स्वप्नील दादांना, बहिणींना, आई साहेबांना भेटाल, नमस्कार कराल आणि काय म्हणाल. आता येतो. आता हा निरोपाचा शब्द आहे. ज्ञानोबराय जायला निघाले आणि मग ज्ञानोबरायांनी साकडं घातलंय. आता विश्वास. आता पांडुरंगा परमात्मा नाही, आता जो कोणी हा विश्वाचा रचनाकार आहे त्याला साकडं घातलं. आता विश्वात्मके देवे. आणि बघा मागण्यामध्ये किती रुबाब आहे. आता हे करावंच लागतंय ना, आम्ही तुमच्यासाठी एवढं केलं आणि तुम्ही आम्हाला हे देणार नाही का. असलंय का मागणं. मागण्यात रुबाब आहे. हा वाक्यज्ञ तुमच्या समोर मांडलाय. यावर जर तुम्ही संतुष्ट असाल तर तो शोनिमस द्यावे. असं आहे का. आणि पहिलं मागणं कोणासाठी. आपल्याला जर मागायची वेळ आली तर पहिलं एक तर आपण आपल्यासाठीच. थोडं मोठं मन असलं तर नवरा बायकोसाठी, बायको नवऱ्यासाठी, दोघं मिळून पोरांसाठी, आणि फार पुढं प्रकरण गेलं तर मेहण्यासाठी.
इथं ज्ञानोबराय पहिलं मागणं मागतात, ईश्वरासाठी. जे खल आहेत, जे दुर्जन आहेत, जे खळांची व्यंकटी सांडो. बरं, ते मागताना असं नाही ना, जे खल आहेत ते मरो. ज्ञानोबराय म्हणतात त्यांच्यातली वाईट बुद्धी सांडो, तया सत्कर मिळती वाढो. किती गोड शब्द वापरलाय, वाढो. ज्ञानोबराय रुजूही म्हणू शकले असते की नाही, तया सत्कर मिळती रुजो. ज्ञानोबरायांना खात्री आहे वाईटातल्या वाईट माणसामध्ये सुद्धा थोडी तरी सत्कर्माची वृत्ती शिल्लक आहे, आणि म्हणून ज्ञानोबराय म्हटले तया सत्कर मिळती वाढो, भूता परस्परे करू मैत्री जीवन. आता आम्ही फ्रेंडशिप डे अमुक तमुक साजरे करायला शेकडो वर्षापूर्वी ज्ञानोबरायांनी सांगितलंय मैत्र जीवांचे. पृथ्वीवरती जे जीव आहेत त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित होऊ दे. या सगळ्या जीवांमध्ये जे परब्रह्म स्थित आहे ते परब्रह्म एकमेकापेक्षा वेगळं नाही. गणिगण गणात होते, आम्ही सगळे एक आहोत, त्या परब्रह्म परमेश्वराचे आम्ही अवतार आहोत, हेच तर सगळ्या संतांनी सांगितलं. आणि म्हणून ज्ञानोबरायांचं पसायदान आम्ही समजून घेतलं पाहिजे. सज्जनांची मांदी आई तयार होते. किती गोड भावना आहे, सज्जनांची मांदी आई. ही भावना आम्ही ज्ञानोबरायांची समजून घेतली पाहिजे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई या सगळ्या भावंडांचा जन्म झाला. मुक्ताई म्हणजे ज्ञानोबरायांच्या चरित्रात मुक्ताईबद्दल बोलावं लागेल. आता अनेक प्रसंग आहेत, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे. पण मुक्ताई ही इतकं गोड आहे. ज्ञानियांचे ज्ञानी, योगियांचे योगी असणारे ज्ञानोबा काठी लावून बसले होते, आणि कुणी म्हणायचं ज्ञानोबरायांना काठी उघडा. एवढी एवढीशी मुक्ताई पुढे आली आणि तिनं आवाज दिला, चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वर. मुक्ताईनं आवाज दिला म्हणून ज्ञानोबरायांनी ताटी उघडली, आणि ज्ञानेश्वरी सारखा हा महान ग्रंथ तुमच्या माझ्या समोर येऊ शकला. अरे, नामदेवरायांना मुक्ताई सांगते कधीतरी या सिद्धेश्वराच्या दर्शनाला, आणि भेट घालून देते कुणाची, नामदेवरायांची आणि गोरोबा काकांची. आणि गोरोबा काकांना सांगते त्यात कच्चं मडकं कोणते दार बघा. सगळ्यांच्या डोक्यात थोपटण्यानं मारलं, कुणीच दसकलं नाही. नामदेवरायांच्या डोक्यात थोपटणं घालायचं याच्यासाठी बोलवलं का म्हणले मला. गोरोबा काका म्हणले एवढंच मडकं तेवढं कच्चं, आणि हे पक्क कशानं होईल, गुरु करावा लागेल. गुरु करावा लागेल. ही वाट दाखवणारी कोण असेल तर ती आदिशक्ती साक्षात मुक्ताई आहे. ती मुक्ताई आम्ही समजून घेतली पाहिजे. पण या लेकरांना लोकांनी माणूस म्हणून जगू दिलं नाही. आंघोळीला गेले ज्ञानोबा इंद्रायणीमध्ये, लोकांनी पाऊल ठेवू दिलं नाही. लोकांनी सांगितलं तुम्ही संन्यासाची पोरा, तुम्हाला इथं पाऊल ठेवायचा अधिकार नाही. ज्ञानोबरायांनी ते असं ओंजळीत उचललं. अरे, या ओंजळीत दिसणारा चंद्र, इंद्रायणीत दिसणारा चंद्र आणि साक्षात गंगेत दिसणारा चंद्र एकमेकांपेक्षा वेगळा आहे का? वाद घालू नको, हुज्जत घालू नको. तुझ्या आई बापाला धर्म बुडवला, संन्यासाची पोरं तुम्ही. अरे, इंद्रायणीमध्ये पाऊल ठेवला तर इंद्रायणीला विटाळ होईल, आणि तुम्ही इथे स्नानाला येता. लोकांनी भिक्षा दिली नाही, लोकांनी पाऊल ठेवू दिलं नाही. सगळ्या संतांच्या वाट्याला लोक. तुकोबारायांची गाथा तर लोकांनी इंद्रायणीमध्ये बुडून टाकली. चोखोबारायांना तर मंदिरात येऊ दिलं नाही. ओ गजानन महाराज, थेंबभर पाणी मागितलं तर पाणी दिलं नाही, आणि त्याच पावसाहून पाणी आणलंय, तुमच्यासाठी आणलंय का? का इथं पाणी नाही? जवळपास कुठं पाणी नाही. विहिरीमध्ये डोकवलं तर त्या विहिरीमध्ये काही नाही. आणि मग गजानन महाराजांनी हाक मारली त्या परमात्म्याला की अरे, तुझ्या जटांमधून निघालेल्या गंगेनं सगळा परिसर सुजलाम सुफलाम करून टाकावा, आणि इथे पाण्याचा थेंब नसावा. हे परमात्म्या, इथल्या प्रत्येक जीवाची तहान भागवायची जर असेल तर आमच्या हाकेकडे लक्ष दे, आणि कोरड्या विहिरीला सुद्धा पाझर फुटावा. काय पात्रता इथल्या संतांची. हो, पंतरवाडीतलं उष्ट अन्न खाताना गजानन महाराजांना पाहिलं, आणि गजानन महाराजांनी सांगितलं इथे शुद्ध शुद्ध काही नाही, आपण सगळे त्या परमात्म्याचे लेकरं आहोत. ज्ञानोबरायांना लोकांनी भिक्षा वाढली नाही, त्या झोळीमध्ये दगड माती टाकली.
दगड धोंडे घेऊन लोक ज्ञानोबांच्या मागे लागली आणि ज्ञानोबाला पळत आपल्या झोपडीकडे आली. कोपऱ्यात बसून रडत होती. डोळ्यातलं पाणी बघितलं आणि मुक्ताई पळत गेली. दादा रडतो का? डोळ्यात पाणी का? काही नाही मुक्ती. ही आई बघ ना, दादा रडतोय ग. रुक्मिणी पळत आली. हे दादा काय झालं तुला रडायला? काही नाही. खरं सांग, कोण बोललं तुला? नाही ग, येताना ठेच लागली, खरचटलं जरा म्हणून डोळ्यात पाणी. ज्ञाना सगळ्या जगाला चालायला शिकवणारा तू आणि तू पडलास रे. खरं सांग काय? निवृत्ती महाराजांनी सांगितलं स्नान करू देत नाहीत लोक इंद्रायणीमध्ये. रुक्मिणीने जवळ घेतलं. रडू नका बाळा. समोर विठ्ठलपंत उभे होते. विठ्ठलपंतांना सांगितलं पैठणला जा, तिथल्या विद्वानांना विचारा, ते देतील ते प्रायश्चित्त बघू. माझ्या लेकरांना मात्र माणूस म्हणून जगू दे. जवळ घेतलं पोरांना आणि विठ्ठलपंत थेट गेले ते पैठणला. पैठणच्या सभागृहामध्ये असे हात जोडून उभे राहिले. माझ्या लेकरांना शुद्धीपत्र द्या. स्वतःला विद्वान समजणाऱ्या सगळ्या पंडितांनी पोथ्या चाळल्या, पानं चाळली, देवीवरून हात फिरवले, सगळ्या पगड्या अशा सावरून घेतल्या आणि सांगितलं एकच प्रायश्चित्त, आणि ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त. हात जोडले सभेला आणि सांगितलं लेकरांसाठी आम्ही आमचा देह बुडवू, आमच्या लेकरांना मात्र शुद्धीपत्र द्या. रुक्मिणी वाट बघत होती. विठ्ठलपंत आले. विठ्ठलपंतांनी सांगितलं रुक्मिणी देहांत प्रायश्चित्त सांगितलं. रुक्मिणी म्हटली चला. विठ्ठलपंतांनी पोथीतला एक कागद काढला. त्या कागदावर 4 ओळी लेकरांसाठी लिहून ठेवल्या. रुक्मिणीने त्या लेकरांकडे पाहिलं. तिला वाटलं मुक्तीला उठवावं, तिला सांगावं मुक्ते बाळांनो उठा, असा आवाज उद्या कानावर येणार नाही. पक्ष्यांचा किलबिलाट झाला ना, बाळांनो उठायचं. रुक्मिणीला वाटलं मुक्तीला उठवावं, तिच्या गालावर ओठ लावावे. लहान आहे लेकरू अजून. ज्ञानाला सांगावं मुक्तीकडे बघ, आमच्या पाठीमागे तूच त्यांचा ऐका. लेकरांना उठवावं तर लेकर संसारातून जाऊ द्यायचे नाही. 4 शेंगांचे दाणे कधी पोरांना सोडून खाल्ले नाही. आणि आज या लेकरांना असं उघड्यावरती टाकून जायची वेळ आली. पायातले जोडवे काढले, विठ्ठलाच्या मूर्तीसमोर ठेवले, शेवटचा पांघरून लेकरांवरती टाकले आणि दारातून प्रेत उचलताना शेवटचा उमाळा दाटून यावा, हुंदका दाटून यावा, तशी अवस्था रुक्मिणीची. आलेले अश्रू तसेच पदरात लपवले. शेवटचं लेकरांना पाहिलं आणि रुक्मिणी आणि विठ्ठलपंत अनवाणी पावलांनी निघून गेले. आता झपदिशी हा देह बुडवायचा. त्याच वेळेला एक आई आपल्या लेकरांसाठी परमेश्वराला जा विचारते, देवा काय काय तुझं आणि माझं काय वैर आहे? का का असं वागतोस? अरे झोपला असशील तर जागा होतो. एका क्षणासाठी तरी डोळे उघड. एक आई आपल्या लेकरांसाठी भगवंताला जा विचारते.